नमस्कार. नमस्कार. सध्या ओळख करून. हे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा आशुतोष. हा. ही माझी आई. नमस्कार आई. सासूबाई माझ्या. सासूबाई नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. ही माझी बहीण. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ती माझी मोठी नणंद. नमस्कार. ते त्यांचे मिस्टर. नमस्कार. ही माझी 2 नंबर नणंद. बर. ते आमचे शेजारच्या काकी. बर. तो माझा भाऊ. हा. ही माझी भाची दिशा. तोही माझा भाचा मेहुल. मेहुल. आणि हा तन्मय. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. वहिनी. बोला. अरे हो ना, जरा घाबरलोय ना मी. तुमच्याशी बोलायचं म्हणजे असं डायरेक्ट कसं जमणार? कसं जमलं? अरेंज मॅरेज. कुठे? ठाण्यातच. कसं? म्हणजे माझ्या नणंद आहेत ना, हा. त्यांचे दीर माझ्या आईकडे म्हणजे राहतात तिथे. त्यांनी जमवलं. कधी? 2008 साली. मग हे बघायला आले? हो. त्यांच्याबद्दल सांगा. चांगला आहे स्वभाव. आणि ऍडजस्ट करतात मला प्रत्येक गोष्टीत. का? कुठल्याही प्रत्येक गोष्टीत ऍडजस्ट का करावं लागतं? कुठल्याही गोष्ट. माझी काय चुकी झाली, मला कधी कधी ऑफिस मधून येताना उशीर होतो. मग हे काय करतात? काही नाही, कधी असं भात बीत ठेवून देतात तो. मग तुम्ही येईपर्यंत भात वगैरे नाही. मग म्हणजे खूप ऍडजस्ट स्वभाव आहे त्यांचा. ऍडजस्ट पण आहे खूप. आवड कसली आहे? ते नाही, टीव्ही बघणं, संगीत ऐकणं. अरे वा. तुम्हाला गायला आवडतं की नाही? आवडते ना. ऐकवा ना काहीतरी. अंबरल्या वासराला चाटी जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. हंबरल्या वासराले आया बाया सांगत होत्या, होतो जवा तान्हा. दुष्काळात मायचा माझे फाटला होता पाना. आग पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. वा 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 वा. बरं, लग्नानंतर कोणते बदल तुमच्यात झाले असं तुम्हाला वाटतं? माझं क्रिकेट बंद झालं. क्रिकेट बंद झालं? हो. वहिनी काय केलं? ते विकेट काढली त्यांची. विकेट काढली. आणि वहिनींच्या येण्याने कोणता घरात बदल झाला असं? मी लवकर यायला लागलो घरी. तुम्ही घरी लवकर यायला लागले. हा अल्बम आहे इथे. या अल्बम मधला कुठला फोटो असा आहे ज्याच्याशी एक आठवण दडलेली आहे? माझा आणि यांचा आहे. दोघांचा? कुठला? आता नुसतं असं नाही की काय आठवण आहे, ती सुद्धा आम्हाला कळली पाहिजे ना. हा ना. हा फोटो अजूनही ते कधी बघितले ना की खूप असतात. का? ते म्हणतात मी कसं झोपेत आहे आणि तुझं म्हणजे तुला घेऊन मी फेऱ्या मारतो चक्कपणे. बर. चला, तर आता या घरात मी काही 5 बदल करून ठेवलेले आहेत किचन मध्ये. ते 5 बदल वहिनी ओळखणार का आपण बघूया? हा चला वहिनी. वहिनी, हे नेहमी बघताना तुम्ही यात 5 बदल केलेत मी. कोणते बदल केलेत ते ओळखायचे आणि बक्षीस मिळवायचे. हो. 1. दोन. बरोबर. हा चुकलाय. 3. कुठे होतं ते? होतं तिथे होतं. 4. 4 बरोबर. झालं, संपले. इतकी घाई गडबड केली वहिनींनी की कुठल्या वस्तू कुठे ठेवल्या वहिनींनाच कळलं नाही. 3 बदल बरोबर केले, त्यामुळे 300 रुपयाचं बक्षीस मिळालं. भेटूया पुढच्या वहिनी. या सासूबाई का? हो. त्या अशा रागावलेल्या का दिसतायत? वडापाव दिला नाहीत का त्यांना? मग तुम्ही यांना काय म्हणता? हे काय आता मी म्हटलं का? मी म्हटलं तुम्ही यांना काय हाक मारता? मी वडापाव म्हणून नाही हाक मारत. म्हणजे मारत असणार हाक. नाही, मला कळलं आता तुम्ही असं नाही चिडवायचं. बरं, यांच्या मनातली गोष्ट ते ओळखतील असं वाटतं सासूबाई की तुम्ही ओळखाल? ओळखणार? चला, एक वाक्य आहे. ते वाक्य तुम्ही अभिनय करायचा चेहऱ्याचा, हातवारे नाही करायचे. नाही. आणि फक्त खुणेने मिस्टरांना कळवायचं. म्हणजे तुम्ही हळूच ह्यांच्या नकळत ते एरवी खाणाखुणा करता बघा. म्हणजे ते तुम्हाला सांगतात फिरायला जायचंय, जीन्स घाल. हा, तेव्हा कशी खाणाखुणा कशी करता? तसंच द्या हे वाक्य. वेळ सुरू झाली. बाकी कोणी नाही बोलायचं.
गुलाबजाम वडापाव आईला करायचं. हे बाकी बोलू नका. हे बाळा, तुम्ही वडापाव मला भरवला, मी खाल्ला. मी खाल्ला. माझ तू वडापाव मी खाल्ला. हा सांगा. मला वडापाव परवा. तुम्हाला नाही सती तू अर्चनाला वडापाव भराव. का हे हाताने नाही खात? भरवायला पाहिजे असते ना. बरोबर. अभिनंदन, जोरदार. 1 2 3 4 6 7 8 9 10. अभिनंदन. आता 1000 रुपयाचे वडापाव आणा आणि पुढची 5 वर्ष वडापाव खाल. डबल होईल. डबल.